तर लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणीला 17वा 18वा हप्ता मिळाला नाही, मग त्यांना 19वा हप्ता मिळणार का, हे सगळं काय आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. ज्या लाडक्या बहिणीला 17वा 18वा हप्ता मिळालेला नाही, त्या लाडक्या बहिणीला 4,500 रुपये मिळणार का, म्हणजेच 17वा 18वा आणि 19वा हप्ता एकत्र मिळणार का. तर बघा लाडक्या बहिणींनो, अशी कुठलीही सरकारकडून अपडेट आलेली नाही. कारण जोपर्यंत सरकार अपडेट देत नाही किंवा GR त्या संदर्भात काढत नाही, तोपर्यंत ह्या जे बातम्या आहेत या तथ्यहीन आहेत. म्हणून तुम्ही कुठल्याही सोशल मीडियाच्या दाव्यावरती विश्वास ठेवू नका. कारण लाडक्या बहिणींनो, जोपर्यंत सरकार अधिकृत माहिती देत नाही तोपर्यंत वितरण होत नाही. कारण जेव्हा पण वितरण होतं, सरकारने अधिकृत माहिती दिल्यानंतरच होतं. ज्या लाडक्या बहिणीची EKYC चुकली होती, त्या लाडक्या बहिणीला 17वा 18वा हप्ता मिळालेला नव्हता. मग आता येणारा हप्ता मिळण्याची शक्यता पण कमी आहे. ज्या लाडक्या बहिणीची EKYC चुकलेली आहे, त्या लाडक्या बहिणीला जोपर्यंत त्याची पुन्हा पडताळणी होत नाही तोपर्यंत जानेवारी महिन्याचा पण हप्ता येण्याची शक्यता कमी आहे. मला असं वाटतं की 4,500 रुपये मिळणार नाहीत. कारण बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांची EKYC चुकलेली आहे, ते सध्या ह्या योजनेसाठी पात्र नाहीत. जर त्यांनी पडताळणीमध्ये पात्र ठरल्या तर त्यांना पुढील लाभ मिळणार आहे. म्हणजे जानेवारी महिन्याचं जर वितरण झालं आणि जानेवारी महिन्याचं वितरण झाल्यानंतर ते पात्र ठरल्या तर त्यांना पुढचाच लाभ मिळणार आहे, जानेवारी महिन्याचा लाभ मिळणार नाही. हे लक्षात असू द्या लाडक्या बहिणींनो. आणि लाडक्या बहिणींनो, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी असं विधान केलं आहे की लवकरच लाडक्या बहिणीला 2100 रुपये मिळणार आहेत. पण ह्या 2100 बद्दल सरकारकडून कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही. आणि लाडक्या बहिणींनो, बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांची EKYC झालेली नाही. म्हणून मी सरकारला बार बार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करत आहे की लवकरात लवकर EKYC पोर्टल चालू करा. आणि ज्या लाडक्या बहिणीची EKYC झालेली नाही त्या लाडक्या बहिणीला EKYC करण्याची संधी द्या. प्रत्येक व्हिडिओमध्ये सरकारकडे मागणी करत आहोत, पण सरकारने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून मी सरकारला आणखी एकदा विनंती करत आहे, लवकरात लवकर EKYC चालू करा. बऱ्याचशा लाडक्या बहिणी EKYC पोर्टल चालू होण्याची वाट पाहत आहे. तर काळजी करू नका लाडक्या बहिणींनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हा मुद्दा मांडत राहणार आहे लाडक्या बहिणींनो. फक्त तुमच्यासाठी हा मुद्दा मांडत राहणार आहे लाडक्या बहिणींनो, म्हणून काळजी करायचं नाही. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल लाडक्या बहिणींनो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन अपडेट घेऊन.